श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाद आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत। तर आजचा आपला विषय आहे की श्रावण महिना आजपासून सुरू झालेला आहे। आज आहे शुक्रवार, उद्या श्रावण शनिवार आहे आणि त्याच्यानंतर श्रावण सोमवार असणार आहे। तर यावेळेस 4 श्रावण सोमवार आहेत आणि ते 4 श्रावण सोमवार आपल्याला सेवा करायची आहे। श्रावण सोमवारच नाही तर पूर्ण श्रावण महिना जो आहे तो आपल्याला सेवेमध्ये घालवायचा आहे। जास्तीत जास्त जेवढ्या होतील तेवढ्या सेवा आपल्याला करायच्या आहेत। कारण मार्गशीर्ष महिना श्रावण महिना हा असा असतो की आपण त्या महिन्यामध्ये जेवढी सेवा करणार तेवढ्या पटीने आपल्याला फळ भेटणार असतं। म्हणून तुम्हाला जेवढे जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढी जास्तीत जास्त ह्या महिन्यात सेवा करण्याचा प्रयत्न करा। तर व्हिडिओ आज त्याबद्दलच आहे की व्हिडिओ नक्की बघा, पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर श्रावण महिन्यामध्ये कोणत्या कोणत्या सेवा करायच्या त्याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे। भगवान शंकरांच्या म्हणा किंवा दुसरं कोणते पारायण करायचे, सेवा करायच्या त्याबद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे। तर जसं की शुक्रवार म्हणजे वैभव लक्ष्मीचे जे शुक्रवार आहे ते सुद्धा तुम्ही करू शकतात। आजपासून काही महिलांनी सुरुवात सुद्धा केलेली असेल। त्याच्यानंतर आहे श्रावण सोमवार। आपल्याला श्रावण सोमवार तर खूप काही महिला करतातच, पण त्यासोबत काही काही महिलांची इच्छा असेल की पशुपती व्रत करण्याचं, तर त्या महिला पशुपती व्रत सुद्धा करू शकतात। पण एवढं आहे की त्यांचे श्रावण सोमवार जे आहेत ते धरले जाणार नाही। पशुपती व्रत म्हणजे पशुपती जे उपवास करणार आहात तर ते धरले जातील, पण श्रावण सोमवार त्यांचे धरले जाणार नाही। त्याच्यानंतर काही महिलांना जर गुरुवारची सुरुवात करायची असेल, साईबाबांचे म्हणा किंवा स्वामी समर्थ महाराजांचे म्हणा, तर त्या महिलासुद्धा गुरुवार सुरुवात करू शकतात गुरुवारसाठी। तर त्याच्यानंतर आपल्याला भगवान शंकरांच्या कोणत्या सेवा करायच्या आहेत या महिन्यामध्ये, तर मी तर सांगेन तुम्हाला पूर्ण सोमवारच नाही पण पहिले आजपासून तर पूर्ण श्रावण महिना संपेपर्यंत तुम्हाला शिवस्तुती म्हणा किंवा रुद्राभिषेक जो आहे तो अतिशय उच्च कोटीची सेवा आहे भगवान शंकरांची, तर ती नक्की करा। तुमच्याकडून जर झालंच तर नक्की करायला विसरू नका। तर रुद्राभिषेक हे तुम्हाला शिवमहिमा पठण करून रुद्राभिषेक तुम्हाला करायचा आहे आणि ते तीर्थ आहे ते घरात सगळ्यांना द्यायचं आहे। तर त्यासोबतच तुम्हाला शिवस्तुती म्हणायची आहे। त्याच्यानंतर जेव्हा भगवान शंकरांच्या सोमवारी म्हणा किंवा रोज जरी तुम्ही बेलाचं पान भगवान शंकरांच्या पिंडीवर वाहिलं तर त्याचं म्हणजे खूप पटीने तुम्हाला फळ भेटणार आहे। कारण श्रावण सोमवार म्हणजे श्रावण महिना म्हणजे भगवान शंकरांची उपासना करण्याचा महिना आहे। तर म्हणूनच तुम्हाला भगवान शंकरांची जेवढी जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करा। जसे की त्यांना पांढरं फूल आवडतं, काटेरी फळ आवडतं, धोत्र्याचं फूल आवडतं, त्याच्यानंतर भस्म लावायचं आहे रोज पाण्याने तर पंचामृताने जर नाही झाला तर पाण्याने तरी अभिषेक करावा महादेवाच्या पिंडीवर। त्याच्यानंतर भस्म वगैरे लावून ते फळ व्हायचं आहे, फुलं व्हायचं आहे। झालं तर ही सेवा रोज करण्याचा प्रयत्न करा। तर त्यासोबतच तुम्हाला आता हे तर तुम्हाला रोज करायचंच आहे, पण आता श्रावण सोमवार असेल तर त्या दिवशी काय करायचं, तर त्या दिवशी तुम्ही शिवस्तुती तुम्हाला म्हणायची आहे। जेव्हा तुम्ही बेलपान वाहणार, निदान श्रावण सोमवारी तुम्ही 108 बेलपान वाहा, पण रोज जर एवढं होत नसेल तर निदान 5 म्हणा, 1 म्हणा, 3 म्हणा तुम्ही बेलपान अर्पण करू शकतात महादेवाच्या पिंडीवर। कारण महादेवाला बेलपान जे आहे ते अतिशय प्रिय आहे। म्हणून तुम्ही बेलपान वाहू शकतात रोज झालं तर रोज, नाहीतर सोमवारी वाहिलं तरीही चालेल। तर त्याच्यानंतर तुम्हाला बेलपान जेव्हा तुम्ही श्रावण सोमवारी वाहणार त्यावेळेस तुम्हाला भगवान शंकरांची 108 नावं घ्यायची आहेत आणि मग बेलपान ते तुम्हाला अर्पण करायचं आहे। त्यासोबतच तुम्हाला भगवान शंकरांच्या पिंडीवर तांदूळ जे आहेत पांढरे अखंड तांदूळ ते तुम्हाला वाहायचे आहेत, याने लक्ष्मी प्राप्ती होत असते। त्यासोबतच तुम्हाला तुमच्याकडून जर झालंच तर स्वामी चरित्र सारामृताचं पारायण नक्की करा। त्याच्यानंतर गुरुचरित्रचे जे पारायण आहे ते सुद्धा करायला विसरू नका, झालंच तर नक्की करा। त्यासोबतच तुम्हाला नवनाथ पारायण जे आहे ते सुद्धा तुम्ही करा। कारण जेवढ्या जास्ती सेवा करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा।
त्या सगळ्या पारायणांसोबत तुम्हाला शिवलीलामृताचं जे पारायण आहे ते सुद्धा करायचं आहे. पण जर तुमच्याकडून शक्य नाही झालं तर तुम्ही प्रत्येक सोमवारी का होईना शिवलीलामृता मधला जो 11वा अध्याय आहे तो पठण करण्याचा प्रयत्न करा. कारण तुमच्याकडून जर दुसरे नाही अध्याय झाले पण हा 11वा अध्याय जरी तुम्ही पठण केला तर तुम्हाला याचंही खूप पटीने फळ भेटणार आहे. तर भगवान शंकरांच्या या सेवा करायच्या आहे. शिवाय तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचं पठण करायचं आहे, गुरुचरित्राचं पठण करायचं आहे, नवनाथ पारायण तुम्हाला करायचं आहे. त्यासोबतच ओम नमः शिवाय तुम्ही जेव्हा अभिषेक करणार तेव्हा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. त्याच्यानंतर महामृत्युंजय मंत्र जो आहे तर याची तुम्हाला 108 वेळेस जप करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला भगवान शंकरांच्या या सेवा आणि हे काही पारायण आहेत तर ते करायचे आहेत. तुमची जी इच्छा असेल तेवढे तुम्ही पारायणाने सेवा करू शकतात या श्रावण महिन्यामध्ये. त्या सगळ्या सेवा तर तुम्हाला करायच्याच आहेत, पण त्यासोबत तुम्हाला भगवान शंकरांची ही आरती जी आहे ती रोज करायची आहे, विसरायचं नाही. तर रोज तुम्ही 5 आरत्या करू शकता. त्यामध्ये गणपती बाप्पाची, भगवान शंकरांची करा, त्याच्यानंतर दुर्गा मातेची करा, त्याच्यानंतर आपल्या स्वामी समर्थ महाराजांची करा, त्याच्यानंतर दत्त महाराजांची करा. तर तुम्ही या आरत्या तुम्ही करू शकतात. पण श्रावण महिन्यात तरी तुम्ही भगवान शंकरांची रोज आरती करायला विसरू नका. तर त्यासोबतच तुम्हाला सत्यनारायणसुद्धा करायचे आहेत. तर सत्यनारायणसुद्धा करायचे आहेत. तर 1, 3, 5, 7, 9, 11, 21, 51, 108 तर असे तुम्हाला सत्यनारायण करायचे आहे. जशी तुमची इच्छा असेल तशी तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे सत्यनारायण करू शकतात. तर श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे. तर या पवित्र महिन्यात जर तुम्ही सत्यनारायण केलं तर याचं खूप पटीने तुम्हाला फळ भेटणार आहे. तर अशा प्रकारे या सगळ्या ज्या काही सेवा आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत. तर सत्यनारायणवर मी व्हिडिओ टाकणारच आहे. त्याच्यानंतर पहिल्या श्रावण सोमवारी सुद्धा कोणत्या सेवा करायच्या, पूजा कशी करायची त्याबद्दल सुद्धा व्हिडिओ येणार आहे. तर व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.